महाराष्ट्र शासन संचालित जिला उद्योग केंद्र चंद्रपुर द्वारा सुशिक्षित बेरोजगार युवाओं को मुख्यमंत्री रोजगार निर्मित कार्यक्रम CMEGP के माध्यम से स्वरोजगार का अवसर। इस कार्यक्रम के तहत राज्य में युवाओं की रचनात्मकता को बढ़ावा और स्वयं रोजगार के लिए अनुकूल वातावरण दिया गया। इसका लाभ लेने आप महाराष्ट्र की निवासी और 18 से 45 वर्ष की आयु के होना चाहिए। अधिक जानकारी के लिए संपर्क करें जिला उद्योग केंद्र चंद्रपुर। चंद्रपुर विदर्भ और महाराष्ट्र में सुप्रसिद्ध महाविद्यालय सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपुर में हर वर्ष की तरह इस वर्ष भी डिपार्टमेंट ऑफ फैशन डिजाइनिंग की ओर से भव्य फैशन शो का आयोजन किया गया। दिनांक 22 मार्च को कॉलेज के ग्राउंड में संपन्न इस शानदार कार्यक्रम में बॉलीवुड अभिनेत्री और मराठी सुपरस्टार सोनाली कुलकर्णी की विशेष उपस्थिति रही। हजारों की तादाद में उपस्थित विद्यार्थियों और दर्शकों के बीच संपन्न हुए इस शानदार फैशन शो में मॉडल और फैशन डिजाइनर और कॉलेज के कार्य की सराहना खुद सोनाली कुलकर्णी ने की। सर्वप्रथम करीब 8:30 बजे सोनाली के हाथों दीप प्रज्वलन करके कार्यक्रम की विधिवत शुरुआत की गई। उद्घाटन समारोह में सर्वोदय शिक्षण मंडल के अध्यक्ष अरविंद साहूकार, पोरेड्डीवार कार्यकारी अध्यक्ष विधायक किशोर जोरगेवार, सचिव प्रशांत पोटदुखे, प्राचार्य प्रमोद काटकर, आयोजक और फैशन डिपार्टमेंट हेड अनीता मत्ते और उप प्राचार्य मादम शेट्टीवार उपस्थित थे। कार्यक्रम की शुरुआत और अंत में अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ने दर्शकों का जबरदस्त मनोरंजन करके सबका दिल जीत लिया। अंत में सोनाली कुलकर्णी के हाथों विजेताओं को पुरस्कार दिए गए। मित्रांनो, सरदार पटेल महाविद्यालयाची स्थापना ही 1970 मध्ये झाली आणि 2003 पासून फॅशन डिझायनिंग विभाग आम्ही सुरू केलेला आहे। विद्यार्थ्यांमध्ये असलेले मूलभूत कौशल्य, त्यांच्यामध्ये असलेली लीडरशिप क्वालिटी आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये 200 विद्यार्थी सहभागी होणार आहेत। आपल्या सर्वांना माहीत असेल की आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी एक गोष्ट नमूद करू इच्छितो की इंडिया टुडे बेस्ट कॉलेजेस ऑफ इंडिया हा जो भारतामध्ये सर्वे होतो आणि तो सर्वे झाल्यानंतर तुमच्याकडे काय फॅसिलिटी आहे किंवा एकंदरीत तुमचा सगळा अभ्यास केल्यानंतर बेस्ट कॉलेजेस ऑफ इंडिया टुडे मॅगझिन प्रकाशित केलं जातं आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की 2024च्या इंडिया टुडे मॅगझिनमध्ये बेस्ट कॉलेजेस ऑफ इंडियामध्ये फॅशन डिझायनिंग विभागाचा त्याला स्थान मिळालेलं आहे आमच्या महाविद्यालयाला। मी जास्त वेळ घेणार नाही कारण त्यांनाही जायचं आहे, पाहुण्यांनाही जायचं आहे, तुम्हाला सगळ्यांना कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे। मी सर्व विद्यार्थ्यांना, आलेल्या पालकांना आणि सर्वांना विनंती करतो की एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होतोय, सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या। कसं वाटून राहिलंय? मला खूप आनंद होतोय की आज मी इथे चंद्रपूरच्या या सरदार पटेल महाविद्यालयाच्या फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूटच्या फॅशन शो साठी इथे आली आहे। मगाचपासून मला आपले प्रिन्सिपल असतील किंवा आमदार सर असतील किंवा आपल्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असतील, सगळ्यांनी विचारलं तुम्ही चंद्रपूरला आधी आलेत का, पहिल्यांदा येत आहे का? तर मला सांगायला आवडेल की मी इथे बऱ्याचदा आली आहे कार्यक्रमाच्या निमित्ताने, पण आम्ही इथे ऑलमोस्ट 1.5-2 महिने शूटिंग केलंय। ताडोब्यामध्ये शूटिंग केलंय, चंद्रपूरमध्ये शूटिंग केलंय आणि एक अत्यंत महत्त्वाचा चित्रपट रावसाहेब तो इथे आम्ही चित्रित केलाय। तो ताडोब्याच्या वाघांमधलं आणि कोल माईन मधल्या कॉन्फ्लिक्टचा विषय आहे।
आणि भरपूर अभ्यास करून भरपूर दिवस इथे घालवलेत. त्यामुळे मला असं वाटतं की मी चंद्रपूरचीच आहे. इतका मी चंद्रपूरमध्ये वेळ घालवलेला आहे आणि मला चंद्रपूरच्या सगळ्या जागा माहिती आहेत, माणसं माहिती आहेत, लोक माहिती आहेत, इथली परिस्थिती माहिती आहे, इथलं निसर्ग माहिती आहे. त्यामुळे इथे आल्यानंतर कधी असं वाटतच नाही की मी पुण्याहून किंवा मुंबईहून किंवा वेगळ्या शहरातून इथे आली. असं वाटतं की मी इथलीच आहे. तितकं जवळचं नातं माझं चंद्रपूरशी झालं आहे. मी भरपूर, आता मी सांगणार नाही मी काय काय केलंय, कारण की ते तुम्हाला पिक्चरमध्ये बघायला आवडेल. आता मी सांगितलं तर ती सगळी गंमत जाईल. पण रावसाहेब नावाचा चित्रपट हा आपला चंद्रपूरचा चित्रपट आहे. इथे चित्रित झाला, इथल्या विषयावर आहे, इथल्या परिस्थितीवर आहे, इथल्या प्रश्नांवर आहे. नॅशनल अवॉर्ड विनिंग निखिल महाजन यांनी तो दिग्दर्शित केलाय. जितेंद्र जोशी, मी, मुक्ता बर्वे, मृण्मयी देशपांडे, प्रियदर्शन जाधव, सागर देशमुख, अशी खूप मोठी 7-8 कलाकारांची फौज आहे. आणि हा आपला चित्रपट असल्यामुळे मी इथे भरपूर वेळ घालवल्यामुळे आज पुन्हा एकदा चंद्रपूरला येताना आनंद होतोय. आणि विशेष आनंद यासाठी होतोय की इथे फॅशन इन्स्टिट्यूटचं जे मगाशी सरांनी उल्लेख केला, आपल्या प्रिन्सिपल सरांनी, की इंडिया टुडेच्या रिसर्च प्रमाणे टॉप 10 कॉलेजेसमध्ये आपली नोंदणी झाली आहे. त्यामुळे अशा या प्रतिष्ठित इन्स्टिट्यूटच्या या फॅशन शोमध्ये मला येण्याची संधी मिळते आहे. मी खूप एक्साइटेड आहे, खूप उत्सुक आहे जाणून घ्यायला, बघायला की आपल्या या चंद्रपूरमधल्या डिझायनर्सनी काय काय क्रिएशन केलेली आहे. होरायझन ही आपली थीम आहे. त्यामुळे होरायझन म्हणजे क्षितिज, आणि क्षितिजाला अंत नसते, रिस्ट्रिक्शन नसतं, शेवट नसतो. हा कधीही न संपणारा क्षितिज जो आहे तो आपल्याला भरपूर न संपणारे इन्स्पिरेशन देतं, न संपणारी स्वप्न देतं. आणि या न संपणाऱ्या अशा क्षितिजाकडनं आपल्याला काय काय प्रेरणा मिळू शकते आणि त्यातनं काय वेगवेगळ्या थीम्स, आज 5 वेगवेगळ्या राऊंड्स आहेत, तर काय वेगवेगळ्या थीम्स घेऊन आपण इन्फायनाईट पद्धतीने आपल्या डिझाईन्स आणि क्रिएशन्स इथे मांडणार आहोत, हे बघण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. त्यामुळे ऑफकोर्स मला आल्या आल्या जे मी ऑब्झर्व केलं ते म्हणजे हा जो रॅम्प आहे तो वेगळा रॅम्प आहे. याच्यावरती एक हायवे किंवा रनवेचा एक साधारण ती डिझाईन आहे. सो मला जाणून घ्यायचे हायवे आहे की रनवे आहे, हायवे की रनवे आहे, कोणी डिझाईन केलंय? अनिता मॅडम, रोहितला आपण मंचावर बोलूया. कुठे आहे रोहित? सी, काय असतं ना, कलेची आणि कलाकाराची इंटरप्रिटेशन काहीही असू शकते. माझ्यासाठी हा रनवे आहे, त्यांनी हायवे म्हणून बांधला असेल, आणि तुमच्यासाठी हा रॅम्प आहे. आपण काय दृष्टिकोनातनं बघतो तो दृष्टिकोन ठरवतो समोर असलेली गोष्ट काय आपल्याला सांगते आणि त्याचा अर्थ काय आहे. सो मला असं वाटते की बिकॉज आपण होरायझन अशी थीम ठेवली आणि होरायझन इज ऑलवेज अपवर्ड्स, तो हा रनवे असू शकतो. आणि इथून टेक ऑफ करून आज बरेच कलाकार, खरं तर एक संकेत आहे की अभिनेत्यांनी अभिनेत्रींनी बोलल्यानंतर नेत्यांनी बोलूच नाही, कारण की जेवढ्या टाळ्या असतात त्या सगळ्या टाळ्या तुमच्या आयुष्याला चालल्या जातात, नेत्यांना उरतात त्या फक्त शिव्या. परंतु आपण चंद्रपूरला आलात आणि चंद्रपूरला आपण अनेकदा आलात आणि हे सांगितलं तुम्ही की रावसाहेब की आपके कामयाबी का क्या है, तो एक ही मैं कहूंगा, मुझे भी बहुत जगह पूछा जाता, हर एक के काम में देयर इज नो सब्स्टिट्यूट फॉर हार्ड वर्क. कड़ी मेहनत के सिवा कुछ भी हासिल नहीं होता, म्हणून अधिकाधिक मेहनत आपण करायचं. आणि त्यांनी एक अतिशय चांगलं उत्तर दिलं. त्यांनी विचारलं की तुम्ही इतके सुंदर कसे. हे खरं आहे की प्रत्येक जण हा सुंदर आहे. जगातला एकमेव माणूस या पृथ्वीवर जो वेगळा असतो, फक्त त्याला आपल्यातलं वेगळेपण ओळखता आलं पाहिजे. आणि ते वेगळेपण ओळखल्यानंतर त्यांनी जसं सांगितलं की त्याला स्वतःवर काम करावं लागते, स्वतःला प्रेझेंट व्हावं लागते. आणि निश्चितपणे फॅशन डिझायनिंगच्या तुम्ही क्षेत्रामध्ये आहात. फॅशन डिझायनिंग असं म्हटलं जायचं की माझे वडील टेलर होते. ते टेलर असताना एकदा त्यांच्या हाताने ते कट करता करता तो पॅन्टाला असा त्या ठिकाणी त्याची तो कैचीचा असा हे लागला आणि तिथे असं छोटंसं छिद्र पडलं. आता तर बिलकुल फाटलेले पॅन्ट घालण्याचं एक आता ट्रेंड आलेलं, स्टाईल आलेलं आहे. पण तेव्हा एक असं म्हटलं जातं, एव्हरी मिस्टेक ऑफ ए टेलर
मेक्स ए डिझाईन फॅशन. म्हणजे टेलरची चुकी ही फॅशन आणि डिझाईन होऊ शकते हे सुद्धा निश्चित आहे. आणि म्हणून या फॅशन डिझायनिंगच्या कामामध्ये आमचं सरदार पटेल महाविद्यालयाचे आपण विद्यार्थी आणि हे लक्षात ठेवा, शांतारामजींचं हे आहे ज्याचे अध्यक्ष अरविंद सावकार पटुटीवार आहे, प्रशांत भाऊ आहेत, काटकर आपल्या मत्ते आणि काटकर मॅडम यातच शिकवणार आहे. तुमच्या मनातल्या ज्या कल्पना त्या कल्पना साकार करा, त्या कल्पना येऊ द्या. अनेकांना असं वाटतं की मी हे केलेल्या लोकांना आवडेल की नाही, निश्चितपणे आवडेल. आपण जे काम करतो ते पूर्ण क्षमतेनं पूर्ण त्याच्यामध्ये जर आपलं 100% जर झोकून काम केलं, तो जर क्रिएटिव्हिटी केली तर निश्चितपणे त्याला जगामध्ये फॅशन डिझायनिंगचा आहे. आम्ही मॅडम कापूस बनवणार आहे, कॉटन टू फॅशन, जे इथेच कॉटन तयार होते आणि भविष्यामध्ये इथूनच फॅशन डिझायनिंगचं काम व्हावं या सुद्धा शुभकामना देतो. अधिक वेळ मलाही बोलायचं नाही आहे, कारण की मला रात्री 12 वाजताचं माझं पुण्याचं विमान आहे, मला आणखी 4-5 ठिकाणी जायचं आहे. त्यामुळं सोनाली ताईंचं या ठिकाणी स्वागत आहे. रावसाहेब सिनेमाला आमच्या सर्वांच्या भरभरून शुभकामना राहणार आहे. मागे नागराजजी मंजुळे चंद्रपूरला या ठिकाणी आले होते. नागराजांना माझे आता तुम्ही मला याची सगळ्यांचीच मैत्री आहे का, नागराजांनाशी माझी मैत्री आहे, कारण की ते सोलापूर जिल्ह्यातले आहे. त्यांचा आणि माझा कॉमन मित्र आहे. फॅशन डिझायनिंग शो करण्याच्या संदर्भामध्ये जी वाटचाल केलेली आहे त्या वाटचालीला मी संपूर्णपणे पाठिंबा दिला. आणि आज मी तुम्हाला एवढं सांगतो की या फॅशन डिझाईनचे संपूर्ण प्रमुख हे अभिनंदनास पात्र आहे. आजच्या ज्या मेन सोनालीताई कुलकर्णी ज्या पुण्याला राहतात त्यांच्याविषयी मी काही जास्त बोलणार नाही, कारण 3 महिन्यापूर्वी सोनालीताई या गडचिरोली जिल्ह्याला आल्या होत्या. मी ज्या गावी राहतो आरमोरीला तेथून 6 किलोमीटरवर त्या आल्या होत्या. आणि त्या आल्यानंतर तिथे अतिशय चांगल्या पद्धतीचा त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि म्हणून सोनालीताई कुलकर्णी यांनी आपल्या कमी वयामध्ये या संपूर्ण सिने जगतामध्ये एक चांगल्या पद्धतीचं प्रतिबिंब उमटवलं. आणि हे प्रतिबिंब उमटवत असताना त्यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने त्या समोर जात आहे. सर्वोदय शिक्षण मंडल द्वारा संचालित सरदार पटेल महाविद्यालय में आज ग्रैंड फैशन शो का आयोजन किया गया है. उसी के तहत हमारे साथ आज सोनाली कुलकर्णी जी इस समय मौजूद है. तो मैम, आज आप इस शो के लिए है, क्या कहना चाहेंगी? बहुत ही अच्छा फैशन शो देखने को मिला. बहुत टाइम बाद मैं 3 घंटा कोई शो देखी. बहुत ही क्रिएटिव, बहुत ही प्रोफेशनल और बहुत ही कलरफुल शो था. ऐसे लग नहीं रहा था कि मैं स्टूडेंट्स का क्रिएशन देख रही हूँ. बहुत ही इनोवेटिव आइडियाज़ थी और स्टूडेंट्स ने जिस तरह से उसे प्रेजेंट किया वो भी बहुत बढ़िया था. तो बैचलर और मास्टर्स के जो फैशन डिज़ाइनिंग के स्टूडेंट्स हैं उन सभी को बहुत बहुत तहे दिल से कंग्रेचुलेशंस. वेरी वेल डन. एंड आई एम श्योर बहुत सारे डिज़ाइनर्स यहाँ से निकल के इंडस्ट्री में बहुत अच्छा काम करेंगे और बहुत अच्छा नाम और खुद का लेबल तैयार करेंगे. तो उसके लिए सभी को बहुत सारी शुभकामनाएं. एंड थैंक यू सो मच सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपुर कि आपने मुझे इस अवसर पे यहाँ पे बुलाया और इतना ही ब्यूटीफुल शो देखने को मुझे मिला. थैंक यू सो मच. आप हमारे महाविद्यालय के छात्र एवं छात्राओं को क्या संदेश देना चाहेंगे? मैंने जो स्टेज पे कहा वही कहूँगी. हर कोई यूनिक होता है. स्पेशली मैं यहाँ पे फैशन डिज़ाइनिंग के स्टूडेंट्स का काम देखने आई थी, तो हर किसी की यूनिकनेस वो उनकी स्पेशलिटी है, वो उनकी सबसे बड़ी स्ट्रेंथ है. तो उसे बरकरार रखिए. किसी से अपने आप को कंपेयर मत करिए. आजकल हम लोग ऐसे वर्ल्ड में रह रहे हैं जहाँ पे डिजिटल कंपटीशन बहुत बढ़ गया है. तो दूसरों का देखकर, दूसरों की सक्सेस देखकर, दूसरों की जर्नी देखकर सिर्फ इंस्पायर होइए, लेकिन अपनी यूनिकनेस मत खोइए. इतना ही कहना चाहूँगी. माना पानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला.
बांधला बांधला बसता बांधला बांधला बसता कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का. परिस्थिती आहे तर शक्य